कालपासून भरपूर लोकांनी माझं स्टेटस अपडेट चेक केलेलं असेल आणि मी एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की एक बिगेस्ट अनाउन्समेंट आहे, पण ही अनाउन्समेंट एक्झॅक्टली काय आहे आणि ती खरोखरच तुमच्यासाठी युजफुल आहे की खूपच जास्त डिसअपॉइंटेड आहे ते तुम्ही स्वतःहून ठरवायचं. पण त्या अगोदर जे मी सांगते त्या गोष्टी ऐकून घ्या. आज तुमची डिग्री कंप्लीट झालेली आहे. तुम्ही जेव्हा माझ्याकडे आलेला आहात तेव्हा रिमोट वर्क किंवा वर्क फ्रॉम होमसाठी आलेला आहात, राईट? पण ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एखादा जॉब जॉईन करताल तर त्यावेळेस ती कंपनी, ती फील्ड तुम्हाला स्किल विचारणार आहे. जर तुमच्याकडे स्किल नसतील तर कदाचित ती कंपनी तुमचा प्रोजेक्ट रिजेक्ट करेल किंवा ती तुम्हाला कसल्याही प्रकारचं वर्क देणार नाही. तुम्ही जेव्हा बिझगुरुकुलमध्ये एनरोल करताल, टोटली स्किल शिकण्यासाठी एनरोल करताल. बिझगुरुकुल हा भारतातला असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला हाय पेइंग डिजिटल स्किल्स प्रोव्हाइड करतो, जो भारतातला इतर कोणताही प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे भारतामध्येच काय, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मल्टिपल प्लॅटफॉर्म्स आहेत जे लोकल प्लॅटफॉर्म म्हणून जाणले जातात किंवा त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा साऱ्या डिजिटल स्किल तुम्हाला शिकवल्या जातात. पण सिरियसली त्या स्किल आणि बिझगुरुकुलमध्ये किंवा क्वालिटीमध्ये काहीही डिफरन्सेस नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा टोटली गैरसमज आहे. कारण बिझगुरुकुलमध्ये शिकवली जाणारी प्रत्येक स्किल तुमच्यासाठी व्हॅल्युएबल आहे. प्लॅटफॉर्म फक्त तुम्हाला स्किल शिकवण्याचं काम करत नाही तर एक्झॅक्ट रोड मॅप देण्याचं सुद्धा काम करतो. आजपासून ते 15 दिवस तुमच्यासाठी जे स्ट्रक्चर बिझगुरुकुलमध्ये आहे ते स्ट्रक्चर राहणार आहे, पण 1 तारखेपासून स्ट्रक्चर टोटली चेंज होणार आहे. बिझगुरुकुलमध्ये बंडल्सच्या प्राइजेस वाढलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राइजेस वाढलेल्या आहेत याचा अर्थ काय, तर बरोबरच प्रत्येक बंडलमध्ये न्यू स्किल्स ऍड केलेल्या आहेत. टोटल 15 न्यू कोर्सेस लॉन्च झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सध्या हाय डिमांडिंग मधले कोर्सेस आहेत, अपग्रेडेड व्हर्जन मधले कोर्सेस आहेत, ते तुम्हाला बिझगुरुकुल शिकवण्याचं काम करणार आहे. मग सिरियसली फक्त तुम्हाला कोर्सेस शिकवण्याचंच काम करणार का, तर अजिबात नाही. बिझगुरुकुलने फ्रीलान्स कम्युनिटी सुद्धा स्टार्ट केलेली आहे. तुमच्या डॅशबोर्डवरती तुम्हाला फ्रीलान्सिंगसाठी रेकॉर्डेड सेशन्स मिळतील, एक कम्युनिटी मिळेल ज्यामध्ये तुम्ही जर कोणती एक स्किल स्टार्ट करताय शिकायला तर ती स्किल संपल्याच्या नंतर एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीने त्या स्किलवरून प्रोजेक्ट बेसिसवरती काम मिळवू शकता किंवा कशा पद्धतीने वर्क फ्रॉम होम स्टार्ट करू शकता याचा तुम्हाला टोटली रोड मॅप दिला जाईल. हे आतापर्यंत सगळं काही प्रॉपरली शिकवलं जात होतं, पण यामध्ये भरपूर सारे चेंजेस अजूनही करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला एक पर्सनल मॅनेजर सुद्धा प्रोव्हाइड केला जाईल जो तुमचा इच अँड एव्हरी डाऊट क्लिअर करेल. तुम्ही कॉल करा किंवा कधीही मेसेज करा, तुमच्या मेसेजचा विदिन अ सेकंडमध्ये तुम्हाला रिप्लाय मिळणार आहे. मग पोर्टफोलिओ बनवण्यापासून ते अप्लाय करण्यापर्यंतच्या एक्झॅक्टली स्टेप काय असणार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला बिझगुरुकुल शिकवणार आहे. बिझगुरुकुल हा प्लॅटफॉर्म आता ओळखला जाईल तो म्हणजे फ्रीलान्स कम्युनिटी म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये, तर सगळ्या गोष्टी ऑलरेडी लॉन्च झालेल्या आहेत. कालच्या सेशनमध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि आम्ही सगळ्यांनी या गोष्टी ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. बिकॉज आम्हाला एक गोष्ट तर माहित आहे की पूर्ण भारतामध्ये बिझगुरुकुल सोडता दुसरा कोणताही प्लॅटफॉर्म नाही जो तुम्हाला तुमच्या करिअरची सिक्युरिटी प्रोव्हाइड करेल. जर तुम्हाला 100% तुमचं करिअर बिल्डअप करायचं आहे, 100% तुम्हाला सेफ्टी करिअर बिल्डअप करायचं आहे आणि सिक्युअर राहायचं आहे इन फ्युचरमध्ये सुद्धा विथ अपग्रेडेड स्किल, तर डेफिनेटली आजच बिझगुरुकुलमध्ये एनरोल करा. कारण तुमच्याकडे फक्त 15 दिवसाचा चान्स आहे. जर तुम्ही या 15 दिवसामध्ये स्टार्टअप करताय तरच कदाचित तुम्हाला जेही स्किल्स आहेत, ज्याही आत्ताच्या प्राइजेस आहेत त्या प्राइजेसनुसार हे सगळे बंडल्स अवेलेबल होतील. अदरवाईज तुम्हाला खाली स्ट्रक्चर दिलेलं आहे, या प्राइजेसनुसार तुम्हाला बिझगुरुकुलमध्ये एनरोल करावं लागेल. बाकी चॉईस तुमची आहे की तुम्हाला तुमच्या लाईफचा एक बेस्ट डिसिजन घेऊन स्टार्टअप करायचा आहे की आजही फक्त विचार करायचा आहे की खरोखरच हे स्कॅम तर नाही, फ्रॉड तर नाही किंवा इलिगल तर नाही. सगळ्या गोष्टी लिगल आहेत आणि सगळ्या गोष्टींचे प्रूफ तुमच्या समोर आहेत. जो प्लॅटफॉर्म टोटली लास्ट 5 इयर्स पासून 4 लाखपेक्षा जास्त स्टुडंटला गाईड करतो किंवा ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त फ्रीलान्सर्स जनरेट झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्लॅटफॉर्मला भारतीय उद्योगरत्न अवॉर्ड मिळालेला आहे. असा प्लॅटफॉर्म इलिगल असणार का या गोष्टीचा थोडक्यात विचार करा. आणि जर असेल असं तुम्हाला वाटते तर कदाचित तुम्ही गव्हर्नमेंटच्या सगळ्या डिसिजन्सवरती सुद्धा डाऊट्स घेताय, कारण गव्हर्नमेंट चुकीच्या प्लॅटफॉर्मला तर भारतीय उद्योगरत्न अवॉर्ड देणार नाही. जर लोकांचा त्यातून काही बेनिफिट होत असेल, लोकांचा काही फायदा असेल तरच म्हणजे अशा प्रकारचे अवॉर्ड्स दिले जातात. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करा आणि त्यानंतर डिसाईड करा.